उद्यापासून 8 मोठे नियम बदलणार असल्याचं आता समोर आलेलं आहे। सरकार ईपीएफओची नवी आवृत्ती 3.0 लॉन्च करणार आहे। शिवाय यूपीआय, पीएफ आणि एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये सुद्धा मोठे बदल होणार असल्याचं दिसतंय। नव्या ईपीएफओमुळे पीएफचा क्लेम करणं आता सोपं होणार आहे। कोणकोणते हे बदल आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। सरकार ईपीएफओ 3.0 लॉन्च करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पीएफ क्लेम करणं खूप सोपं होऊ शकेल। सोबतच मोफत आधार अपडेट सुविधा आता संपलेली आहे। आधार अपडेट करण्यासाठी आता 50 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे। कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास 2% बाउन्स शुल्क देखील आता लागणार आहे। सीएनजी, पीएनजी आणि एटीएफच्या किमतींमध्ये बदल होण्याची ही शक्यता आहे। 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 17 रुपयांपर्यंत आता कमी करण्यात आल्याचं समजतंय। रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये कपात केली आणि या आणखी कपातही अपेक्षित आहे। सेबीनं ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी लागू केलेला नवीन कट ऑफ वेळ आता उद्यापासून लागू केला जाणार आहे। यूपीआय पेमेंट करताना वापरकर्त्याला केवळ बँकिंग नावच दिसेल, क्यूआर कोड दिसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।